11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये कॉमन नेम्स आणि होमोलॉगस सिरीज हा पॉईंट बघितला होता. कॉमन नेम्स कसे करतात तर त्याच्यातल्या पर्टिक्युलर कॉमन नेम जसं की त्या प्रदेशापुरतं किंवा त्या एखाद्या ठिकाणापुरतं ते मर्यादित असतं कॉमन नेम. तर आपण एक तो चार्ट बघितला होता, त्याच्यातले फक्त तुम्हाला इथून पुढे जे कॉमन नेम्स येतील ते अजूनही येतील, पण त्या आता फक्त तुम्हाला थोडे दिले होते त्या चार्टमध्ये. त्या कॉमन नेमलाच काय म्हणतात तर ट्रिव्हियल नेम्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर शिकणार आहे. मग याच्यामध्ये प्रत्येक फंक्शनल ग्रुपचा IUPAC नॉमेनक्लेचर आहे, स्ट्रेट चेनचं कसं करायचं, सायक्लिक कंपाऊंडचं कसं नॉमेनक्लेचर सगळं आहे, त्यात आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. IUPAC nomenclature. With the rapidly growing number of organic compounds with increasingly complicated structure, it becomes difficult to name them. आता खूप असे ऑर्गॅनिक कंपाऊंड खूप आहेत, जास्त एकदम. आता आपण त्याचा नंबरही सांगता येत नाही आपल्याला, इतके ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. मग खूप असे वाढत गेल्यामुळं ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याचे स्ट्रक्चर पण खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. मग ते स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं त्याला जे कॉमन नेम आपण देतो ते डिफिकल्ट झालं ते कॉमन नेम देण्यासाठी. त्यामुळे हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी त्याला वेगवेगळी नावं द्यायला लागली. मग ती नावं कशाच्या थ्रू देतात तर IUPAC ही जी एक सिस्टीम आहे त्याच्या थ्रू काय दिली जातात, नावं दिली जातात. सम कन्फ्युजन कॅन बी क्रिएटेड व्हेन द सेम कंपाऊंड इज नेम्ड डिफरंटली. आता जर सेम कंपाऊंड असेल तरी पण त्याचं नेम काय होतं, डिफरंटली असतं. इन ड्यू टू कोर्स ऑफ टाइम इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री वॉज फाउंडेड. IUPACचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. याच्या रूल्स थ्रू जे कन्फ्युजन वगैरे होत होतं, कारण कंपाऊंड सेम असायचं पण नेम काय यायचं डिफरंट यायचं कॉमन नेममध्ये. आता कंपाऊंड तेच पण प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नावानं ओळखत होते किंवा त्याचं कॉमन नेम वेगळं होतं आणि स्ट्रक्चर पण परत काय झाली, कॉम्प्लिकेटेड होत गेली स्ट्रक्चर जी त्यामुळे त्याला कॉमन नेम देता येईना. म्हणून ही जी सिस्टीम आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री IUPAC वॉज फाउंड किंवा ती तयार केली किती 1919ला. And a systematic method of nomenclature of organic compound was developed under its banner. आणि त्याच्यानंतर सिस्टमॅटिक मेथड एक आली की त्याचे काहीतरी रूल्स वगैरे वापरून नॉमेनक्लेचर सिस्टीम आली फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंडसाठी ती डेव्हलप झाली ह्याच्या अंडर बॅनर म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर. त्याला काय म्हणतात तर IUPAC नॉमेनक्लेचर. दिस सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर इज ॲक्सेप्टेड अँड वाईडली युज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड टुडे. आता ही जी सिस्टीम आहे IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम ऑल ओव्हर द वर्ल्ड ही नॉमेनक्लेचर सिस्टीम यूज केली जाते IUPAC नॉमेनक्लेचर. दिस सिस्टीम गिव्स युनिक नेम टू द ईच ऑर्गॅनिक कंपाऊंड. प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडला वेगळं नाव आहे. प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडला ह्या सिस्टीम थ्रू काय वेगळं नेम आहे. पण कॉमन नेममध्ये काय होत होतं एक जरी स्ट्रक्चर असतं तर त्याची कॉमन नेम वेगवेगळी येत होती. एका स्ट्रक्चरची 2 कॉमन नेम येत होती. त्यामुळे ती मेथड ॲक्सेप्टेड न करता ही आता ऑल ओव्हर द वर्ल्ड या IUPAC नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे ती सगळीकडे काय केली जाते, ॲप्लिकेबल आहे किंवा तिथं यूज करतात ही. To arrive at the IUPAC name of an organic compound, its structure is considered to be made up of 3 main parts. तर बघा इथून तुमची IUPAC सिस्टीम कशी नॉमेनक्लेचर केली जाते ते बघा. काय पहिल्यांदा काय करतं तर मेन 3 पार्ट्समध्ये ते डिव्हाइड केलं जातं. एक पॅरेंट हायड्रोकार्बन, ब्रांचेस अँड फंक्शनल ग्रुप. काय पॅरेंट हायड्रोकार्बन म्हणजे ज्या हायड्रोकार्बनपासून ते स्ट्रक्चर तयार झाले असं पॅरेंट हायड्रोकार्बन. त्यानंतर त्याच्या ब्रांचिंग आणि फंक्शनल ग्रुप एवढ्या याच्यामध्ये काय केलं जातं, हे 3 मेन पार्ट आहेत. त्याच्याशिवाय दुसऱ्या या स्ट्रक्चरमध्ये काही येत नाही किंवा ह्याच्या नेमिंगमध्ये पण काय नसतं. काय तर पॅरेंट हायड्रोकार्बन, ब्रांचेस अँड फंक्शनल ग्रुप्स. द IUPAC नेम ऑफ अ कंपाऊंड आर ऑब्टेन्ड बाय मॉडिफाईंग द नेम्स ऑफ इट्स पॅरेंट हायड्रोकार्बन, फर्दर incorporating the names of the branches and functional groups as prefix and suffix. आता काय करतात तर तुमचं हे IUPAC रूल्स आहे त्याचे जे पॅरेंट हायड्रोकार्बन आहे त्या पॅरेंट हायड्रोकार्बनला जरा मॉडिफाय केलं जातं डिपेंडिंग अपॉन त्याच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपनुसार त्याचे प्रफिक्स आणि सफिक्स दिले जातात किंवा त्याच्या ब्रँचेसला कोणते ग्रुप्स आहेत ते ब्रँचिंगचे ग्रुप्स तिथं काय केले जातात, इन्क्लूड केले जातात. फॉर डुईंग धिस आता जेव्हा आपण प्रत्येक कंपाऊंडचं बघू तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल रूल कसा तिथं लावायचं ते. फॉर डुईंग धिस सर्टन रूल्स वेअर फॉर्म्युलेटेड बाय IUPAC. त्याच्यासाठी त्यांनी
काही रूल तयार केलेत IUPACचे. वी कन्सिडर द IUPAC रूल फॉर नेमिंग सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सिम्पल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन, सिम्पल मोनो अँड पॉलिफंक्शनल कंपाऊंड्स अँड सबस्टिट्यूटेड बेन्झिन्स इन फॉलोविंग. आता इथं आपण काय काय ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे बघा कशा कशाचे रूल्स. एक सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय असतात, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल त्याला म्हणतात सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, म्हणजे जो कशामध्ये असतो तर अल्केन्समध्ये असतो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड असेल तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. देन सिम्पल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स. मोनोसायक्लिक म्हणजे एकच सायकल असणारे, म्हणजे एक रिंग असणारे स्ट्रक्चर मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन. सिम्पल मोनोसायक्लिक एक रिंग असणारे स्ट्रक्चर. त्यानंतर सिम्पल मोनो अँड पॉलिफंक्शनल कंपाऊंड. सिम्पल मोनो किंवा पॉलिफंक्शनल, त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप जास्त असू शकतात अशा कंपाऊंडचं नेमिनक्लेचर किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झिन. आता बेन्झिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, आपण काय करतो हेक्झागोनल सारखं स्ट्रक्चर हेक्झागोन काढतो. बेन्झिन षटकोन जसं असतो तसं ते स्ट्रक्चर काढतो. तर हेक्झागोनल टाईपचं स्ट्रक्चर असताना अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड असतात ते बेन्झिन. ह्याचं फंक्शनल नेमिंग कसं करतात ते आपण ह्या चॅप्टरमध्ये आता स्टडी करणार आहोत. तुम्हाला ते रूल समजले की तुम्हाला नेमिंग करता येतं. बघा आता पुढे आहे IUPAC नेम ऑफ द स्ट्रेट चेन अल्केन्स. आता इथून आपला हा पार्ट सुरू झाला. अगोदरची ही काय फक्त हिस्ट्री आहे. IUPAC म्हणजे काय, IUPAC कधी सिस्टम डेव्हलप झाली वगैरे त्याच्यावर काही क्वेश्चन पडत नाहीत. आत्तापर्यंत जो पार्ट झाला. आता मेन जे तुम्हाला शिकायचं आहे ते इथून स्टार्ट झालं बघा. ज्याच्यावर क्वेश्चन येतात किंवा जे तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे, जे समजून घ्यायचं आहे ते इथून स्टार्ट झालं. काय तर IUPAC नेम्स ऑफ स्ट्रेट चेन अल्केन्स. स्ट्रेट चेन अल्केनचं IUPAC नेमिंग कसं करायचं. आता अल्केन म्हणजे काय असणार आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. The homologous series of straight chain alkanes from the parent hydrocarbon part of the IUPAC name of aliphatic compounds. आता पॅरेंट हायड्रोकार्बन, आता हा काय IUPAC नेम IUPACचा पार्टच आहे. आपण बघितलं पॅरेंट हायड्रोकार्बन एक लागतं, त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आणि काय ब्रांचेस इतकं याच्यामध्ये काय केलं जातं बघितलं जातं. मग इथं काय असणार आहे, पॅरेंट हायड्रोकार्बन किंवा IUPAC नेम ऑफ द अलिफॅटिक कंपाऊंड्स. द IUPAC नेम ऑफ अ स्ट्रेट चेन अल्केन इज डिराइव्ड फ्रॉम द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स कंटेन. आता IUPAC नेम असतं ह्याचं अल्केनचं कशावरून डिराईव्ह करतात तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, त्याच्यामध्ये जेवढे कार्बन ॲटम्स असतील त्याच्यावरून त्याचं IUPAC नेमिंग केलं जातं. मला वाटतं तुम्हाला पण हे माहीत असेल IUPAC नेमिंग याचं कशावरनं, नंबर ऑफ कार्बन ॲटम. जर एक कार्बन ॲटम असेल तर त्याला काय म्हणतात मिथेन, 2 कार्बन ॲटम असतील तर इथेन, त्यानंतर 3 असतील तर प्रोपेन, 4 असतील तर ब्युटेन असे येतात. आता तो टेबल दिला आहे तुम्हाला, तो टेबल दाखवते मी, त्याच्यातले सगळे तुम्हाला नाव पण सांगते. 14.6 गिव्स द लिस्ट ऑफ IUPAC नेम्स ऑफ फर्स्ट 20 स्ट्रेट चेन अल्केन्स. फर्स्ट 20 दिलेत, म्हणजे पहिली जे 20 आहेत स्ट्रेट चेन अल्केन्स त्यांची नाव आहेत. इट मे बी नोटेड दॅट द स्टीम नेम्स ऑफ फर्स्ट 4 मेंबर्स आर एक्सेप्टेड ॲज देअर IUPAC नेम्स. आता ह्याच्यातली जी नाव आहेत ती ॲक्सेप्टेड कशाने केलेत, IUPACने ॲक्सेप्ट केलेली ही नाव आहेत. आता बघूया आपण ते अल्केन्सची. मला वाटतं तुम्हाला माहीत पण असतील, डेकेनपर्यंत माहीत असतील, तिथून पुढच्या नाही येत माहीत, ते पण सांगते मी. ह्याची IUPAC नावच आहेत. आता ह्याच्यात परत जे फंक्शनल ग्रुप अटॅच होईल, जे ब्रांचेस येतील त्याच्यावरनं मॉडिफिकेशन करून त्याचं काय केलं जातात तर ते रूल ॲप्लिकेबल किंवा तिथं रूल लावले जातात. ते रूल्स पण आपण करणार आहे. जसं पुढं एक एक स्ट्रक्चर येत जातील तसे आपले रूल्स येतात. IUPAC नेम्स ऑफ फर्स्ट 20 अल्केन्स. आता हे एकदम परफेक्ट लक्षात ठेवा, कारण हे अल्केनचे जर तुम्हाला नेम माहीत असतील तर पुढच्या सगळ्याचं नॉमेनक्लेचर तुम्हाला व्यवस्थित करता येतं. मग आता CH4 अल्केनचा जनरल फॉर्म्युला पण माहीत असेल. CnH2n+2 जेवढे कार्बन असतील त्याच्यामध्ये 2n+2 करायचं, तेवढे काय असतात तिथं हायड्रोजन असतात. CnH2n+2 n इज इक्वल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. फर्स्ट मेंबर कोणता असतो CH4. पुढे स्ट्रक्चर कंडेन्स्ड फॉर्म्युला पण काय असणार आहे CH4 मिथेन. IUPAC नाव काय असतं त्याचं मिथेन. त्यानंतर C2H6 आहे तो फॉर्म्युला प्लस CnH2n+2 करायचा, म्हणजे कार्बन जर 2 आले तर हायड्रोजन किती येतात 2n म्हणजे किती होतील 4 होतील. 4+2 6 C2H6 CH3 हे स्ट्रक्चर होतं. त्याला काय म्हणतात तर इथेन ANE. इथं सफिक्स काय असतो तर ANE. IUPAC नेममध्ये जे स्ट्रेट चेन IUPAC नॉमेनक्लेचर असतं, मला वाटतं हे 10th वगैरे झालं असेल तुम्हाला. इथं सफिक्स लावताना काय लावतात तर लास्ट इथेन तिथं काय असतं ANE सगळीकडे असतं. आहे का बघा, पूर्ण जे ओव्हरऑल तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसते सगळ्यात काय असतं असं ANE असतं. लास्टला ANE असतं. त्याला काय म्हणतात तर अल्केन्स. मग ह्याचे अल्केन्सचे स्ट्रक्चर्स आहेत कार्बन ॲटमवर डिपेंड आहे. 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 कार्बन असतील तर इथेन, 3 कार्बन असतील तर प्रोपेन. खाली स्ट्रक्चर आहे CH3 CH2 CH3. त्याच्यानंतर परत CH2 फक्त तुमचे वाढत जातात. CH2 ट्वाईस होतं, CH2 थ्राईस, CH3 4 ते दाखवलेत, म्हणजे तेच ग्रुप तुमचे काय होतात वाढत जातात. मग बघा
हे फक्त नाव लक्षात ठेवायची. 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन, 3 असेल तर प्रोपेन, 4 असतील तर ब्युटेन. हे स्ट्रक्चर पण येतील तुम्हाला काढता येतील समोर. 4 असतील तर ब्युटेन, 5 असतील तर काय येणार पेंटेन, 6 असतील तर हेक्झेन, 7 असतील तर हेप्टेन, 8 असतील तर ऑक्टेन, 9 असतील तर नोनेन आणि 10 असेल तर डेकेन. हे काय झालं 10 पर्यंत. मला वाटतं इथंपर्यंत तुम्हाला 10th पर्यंत माहीत असतील डेकेन पर्यंतचे. त्यानंतर 11 जर कार्बन असतील आहे तसंच सेम, फक्त तुमचे काय वाढतात कार्बनची संख्या वाढतात. मग त्याला काय म्हणतात अनडेकेन, डोडेकेन, ट्रायडेकेन, म्हणजे फक्त पुढचे डेकेनचे आहेत 11 12 13 जे आपले वाढत जातात कार्बन नंबर ते काय म्हणतात तर अनडेकेन, डोडेकेन, ट्रायडेकेन, टेट्राडेकेन, पेंटाडेकेन, हेक्साडेकेन, हेप्टाडेकेन, त्याच्यानंतर ऑक्टाडेकेन, नोडेकेन आणि इकोसेन किंवा त्याला इकोडेकेन वगैरे असं पण म्हणतात. 2 हे जे शब्द वापरतात हे फक्त IUPAC रूल आहेत. एक तर तुम्ही फक्त 10 पर्यंत तरी लक्षात ठेवा, कारण आपल्याला जास्त कोणी इतकं मोठं नॉमेनक्लेचर करायचं नसतं. इतकी मोठी ब्रांचड चेन किंवा लॉंग चेन नसते. जर नॉमेनक्लेचरसाठी आले पार्ट तरी त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप वगैरे असतात, त्यामुळे ॲटलिस्ट डेकेनपर्यंत तरी लक्षात ठेवा. कोणते कोणते डेकेनपर्यंत लास्ट काय इकोकेन किंवा इकोसेन त्याला म्हणतात. 20चा जो असतो तो इकोसेन. पण तुम्ही लास्ट कुठंपर्यंत लक्षात ठेवा तर डेकेनपर्यंत तरी तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. पुढचे ते अनडेकेन, डोडेकेन, ट्रायडेकेन वगैरे राहतं लक्षात, पण डेकेनपर्यंत तरी माहीत पाहिजे. काय काय स्टार्टिंगपासून बघा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डेकेन. कारण कार्बन नंबर जेवढे असतील त्याच्यावरती डिपेंड आहे. 1 कार्बन असेल तर मिथेन, 2 असेल तर इथेन, असं डेकेनपर्यंत असतं. 10 असतील तर डेकेन, कारण ते कार्बनवर डिपेंड आहे. हे IUPAC रूल्स ऑफ फर्स्ट 20 अल्केनच्या बाबतीत आहे. समजलं का बघा तुम्हाला IUPAC रूल. इथं काही रूल वापरला नाही आहे. फक्त एवढे कार्बन असतील तर त्याला काय म्हणायचं, सॅच्युरेटेडमध्ये एवढे जर कार्बन असतील तर त्याचं नाव कसं, इतकंच आहे याच्यामध्ये. IUPAC नेम्स ऑफ ब्रांच्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. IUPAC नेम जर ब्रांच्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल तर आता फक्त आपण स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन बघितलं, कारण जर लॉंग चेन असेल तर 20 पर्यंत बघितलं. जर ते ब्रांच्ड असेल तर द ब्रांचेस ऑर द साइड चेन्स इन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आर अल्किल ग्रुप्स ऑर अल्किल सबस्ट्युएंट. त्याच्या साइड चेन्स किंवा ब्रांचेस असतात त्याला काय म्हणतात तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स ऑर alkyl groups, saturated hydrocarbon or alkyl groups or alkyl substituent. Before looking at the IUPAC nomenclature of the branched saturated hydrocarbon, we look at the naming of alkyl groups. आता अगोदर याचे रूल स्टडी करणे अगोदर तुम्हाला अल्किल ग्रुप्सचं नाव माहीत पाहिजे किंवा त्या अल्किल ग्रुपला काय म्हणतात हे तुम्हाला त्याचे माहीत पाहिजेत. मग आता अल्किल ग्रुप म्हणजे काय असतं तर जेव्हा तुमचा नॉर्मल अल्केन असतो CH4, हा काय झाला नॉर्मल अल्केन म्हणजे कोणतं मिथेन असतं, त्यातला एक हायड्रोजन काय हायड्रोजन निघून झाला, एक हायड्रोजन निघून गेलं किती राहतील तर 3 राहतात बघा. CH3 हे जे स्ट्रक्चर राहतं CH4 मधून एक हायड्रोजन म्हणजे नॉर्मल अल्केनमधून जेव्हा एक हायड्रोजन निघून गेल्यानंतर जे स्ट्रक्चर राहतं तर त्याला म्हणतात अल्किल ग्रुप. जर CH4 मधून एक गेला तर CH राहतो तर त्याला म्हणतात मिथाइल ग्रुप, कारण मिथेनचा आहे म्हणून त्याला YL फक्त सफिक्स लावला जातो मिथाइल ग्रुप. जर इथेनचा असेल तर इथाइल ग्रुप, प्रोपेनचा असेल तर प्रोपिल ग्रुप असते तर पुढं त्याच्यात त्याला म्हणतात अल्किल ग्रुप्स त्याचे. अँड अल्किल ग्रुप मे बी स्ट्रेट और ब्रांचड चेन. अल्किल मग ग्रुप मग स्ट्रेट पण असू शकतात और ब्रांचड चेन पण असू शकतात. अ स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप इज जनरेटेड बाय रिमूव्हिंग 1 हायड्रोजन फ्रॉम the terminal carbon of a alkane molecule and named by replacing ANE of alkane by YL. मी जे सांगितलं तेच, फक्त एक हायड्रोजन जो तुमचा अल्केन असतो अल्केनमधला हायड्रोजन काय होतो एक निघून जातो आणि तुमचं जे स्ट्रक्चर राहतं त्याला म्हणतात अल्किल ग्रुप. आणि त्याचं नेमिंग करताना काय करतात, जो मिथेनमधला METHANE मिथेनमधला जो ANE असतो तो कशाने रिप्लेस करायचा YLनं. मिथेनमधला आहे ANE कशाने रिप्लेस करणार YL म्हणून तिथं काय होतं तर मिथाइल METHANE आपण लिहितो ते ANE काढायचं तर फक्त YL हा सफिक्स लिहायचा. सम स्ट्रेट अल्किल ग्रुप्स आर लिस्टेड बिलो. आता तुम्हाला हे स्ट्रेट चेन अल्किल ग्रुपची नावं दिलेत बघा. CH4 नॉर्मल तुमचा IUPAC नेम काय CH4चं मिथेन कंडेन्स्ड फॉर्म्युला. तर जेव्हा तुम्ही त्याच्यातलं एक हायड्रोजन निघून जाणार आहे तेव्हा अल्किल ग्रुप काय येईल CH3 येतो बघा. इथं आहे का स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, इथं हा CH4 आहे. CH4 मधनं काय जाणार एक हायड्रोजन निघून जाईल, राहतील 3 हायड्रोजन म्हणजे CH3 स्ट्रक्चर होईल, त्याला काय म्हणतात तर मिथाइल. हे ANE कशाने रिप्लेस केलं YLनं.
आलं का तिथं मिथाईल, त्याचा ॲब्रिवेटेड नेम ME वापरतात. मिथाईलसाठी पूर्ण जो मिथाईल ग्रुप असतो त्याच्यासाठी ME वापरतात. त्यानंतर इथेन C2H6 आहे, त्याच्यातलं एक हायड्रोजन जाणार राहील काय C2H5 म्हणजे CH2CH3 किंवा C2H5 डायरेक्ट लिहिले तरी चालेल. CH2CH3 काय होणार ते इथाईल होईल. इथेन ANE काढायचं तिथं YL लिहायचं ET. सगळे स्ट्रक्चर तसेच आहे. C3H8 प्रोपेट म्हणजे CH2 ट्वाईस CH3 होणार. प्रोपाईल ग्रुप PR. त्यानंतर ब्युटिलसाठी काय वापरतात BU, त्याच्यातला पण एक हायड्रोजन फक्त जातो निघून, ब्युटिल ग्रुप तयार होतो. त्याच्यानंतर C10H22 रास्ट डेकेन घेतले त्याने. डेकेनमध्ये काय होणार आहे तुमचा डेकाईल. फक्त ANE सफिक्स काढायचं आणि तिथं YL लावायचं, त्याचं काय ॲब्रिवेटेड नेम दिलं नाही. ह्याचं फक्त जास्त इथाईल आणि मिथाईल जास्त ठिकाणी यूज करतात ते ग्रुप असतात अल्किल ग्रुप म्हणून ते ॲब्रिवेटेड ME ET किंवा PR BU हे वापरतात. प्रोपाईल ग्रुपसाठी PR आणि ब्युटाईल ग्रुपसाठी BU. समजलं का बघाल तुम्हाला अल्किल ग्रुप्स काय असतात. अल्किल ग्रुप्स म्हणजे फक्त एक हायड्रोजन नॉर्मल अल्केनमधला किंवा जे अल्केनचं स्ट्रक्चर आहे त्याच्यातला फक्त एक हायड्रोजन रिप्लेस करून जस्ट एक फक्त हायड्रोजन निघून गेल्यानंतर जे स्ट्रक्चर राहतं त्याला काय म्हणतात तर अल्किल ग्रुप्स. A branched chain alkyl groups is obtained by removing a hydrogen atom from any one of the non-terminal carbons of an alkene or any hydrogen atom from a branched alkene. आता a branched alkyl group कसा तयार होतो तर कशातनं रिमूव्ह होतो हायड्रोजन एनी ऑफ द नॉन टर्मिनल कार्बन म्हणजे जे टर्मिनल कार्बन आता आपण CH4 म्हणतो तर CH4 मधला जो टर्मिनल कार्बन एकच आहे त्या कार्बनमध्ये, मग त्या टर्मिनल कार्बनमधला फक्त हायड्रोजन जात होता. टर्मिनल कार्बनमधला तिथं जे आपण स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप म्हणतो तो त्याच्यामध्ये टर्मिनल कार्बनमधला किंवा C2 आता इथाईलचं स्ट्रक्चर घ्या CH5 म्हणतो आपण म्हणजे CH2CH3 हे इथाईलचं स्ट्रक्चर असतं बघा. इथाईल ग्रुप जो असतो तो CH2 CH3. आता हे स्ट्रक्चर कशाचं असतं CH3 हे नॉर्मल आपलं इथेनचं स्ट्रक्चर झालं. मग इथेनच्या स्ट्रक्चरमधला ह्या टर्मिनल कार्बन एकतर इकडचा ह्या कार्बनवरचा हायड्रोजन जाऊ शकतो किंवा ह्या कार्बनवरचा हायड्रोजन जाऊ शकतो. जर ह्या कार्बनवरचा गेला तर ते दोन्ही टर्मिनलच आहेत. मग इथला गेला तर इथं काय येणार तुमचा CH2CH3 हा ग्रुप येऊ शकतो CH2CH3 म्हणून त्याला काय म्हणतात तर तिथं स्ट्रेट चेन होतं. किंवा पुढचा जर प्रोपिल घेतला ग्रुप, प्रोपिल ग्रुपमध्ये काय येणार आहे स्ट्रक्चर बघा CH3 प्रोपिल म्हणजे 3 कार्बनचं असतं CH3 CH2 CH3 हे स्ट्रक्चर कशात झालं प्रोपेनचं स्ट्रक्चर झालं नॉर्मल प्रोपेन. एकतर तुम्ही ह्या कार्बन टर्मिनल कार्बनवर स्ट्रेट चेन जर अल्किल ग्रुप असेल तर काय होतं टर्मिनल कार्बनवरचं जातं हायड्रोजन. मग ह्यातला एकतर ह्यातला हायड्रोजन जाऊ शकतो ह्याच्यातला जाऊ शकतो. जर तुम्ही फर्स्ट कार्बनवरचा हायड्रोजन काढला तर इथं काय होईल तुमचं CH2 येतं किंवा इथला कार्बन काढला तर काय होणार इकडं CH2 CH3 असं सेमच स्ट्रक्चर येतं. मग जेव्हा टर्मिनल कार्बनवरचा हायड्रोजन जातो तेव्हा काय होतं अल्किल स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स मिळतात. आणि जर टर्मिनल कार्बनवरचा सोडून जर मधल्या कार्बनवरचा तुमचा हायड्रोजन गेला म्हणजे समजा हा तुमचा CH3 CH2 CH3 हेच गेल्यानंतर हिथला जर ह्या कार्बनवरचे हायड्रोजन रिमूव्ह झाले तर त्याला तिथं तुमचं जे अल्किल ग्रुपचं स्ट्रक्चर तयार होतं त्याला तर काय म्हणतात तर ब्रांच्ड चेन अल्किल ग्रुप. समजलं असेल मला वाटतं ब्रांच्ड चेन अल्किल ग्रुप. तर थोडे तर तुम्हाला खाली टेबलमध्ये दिलेत ब्रांच्ड चेन अल्किल ग्रुप्स आहेत का बघा. तसंच दिले CH3 CH3. आता इथला हायड्रोजन रिमूव्ह झालाय जो सेकंड कार्बन आहे ह्या कार्बनवरचा एक हायड्रोजन गेलाय कारण इथं तुम्हाला खाली डॅश दिसती म्हणजे तिथला हायड्रोजन रिमूव्ह झालाय. CH2 होता तिथला हायड्रोजन गेले. मग त्याला काय म्हटलंय तर आयसोप्रोपाईल कारण दोन ग्रुप हे सेम आहेत. हे बघा हे जे CH3 सेम आहे आणि इथं जो तुमचा 3 कार्बन किती आहेत तर कार्बन 3 आहेत 1 2 3 आणि कोणता ग्रुप आलाय तर प्रोपाईल ग्रुप प्रोपाईल नाव लिहिलंय त्याला. तर आयसो जास्त करून आयसो शब्द वापरतात बघा. त्याच्यानंतर आता CH3 CH3 CH2. आता इथं पण जे स्ट्रक्चर आहे आता तुमचं हा CH3 आणि हा CH3 ग्रुप म्हणजे हा जो CH आहे सेंटरचा त्याला काय आहे तिथला जो ग्रुप आहे त्याच्यात हे दोन ग्रुप सेम आहेत म्हणून तिथे काय येणार शब्द आयसो येणार. आणि राहिलेले काय आता बघा कार्बन किती आहेत 1 2 3 4 कार्बन आहेत 4 त्याच्यासाठी ब्युटिल ग्रुप. तर ब्युटिल वगैरे का वापरतात YL तर तुम्हाला माहिती आहे जर अल्किल ग्रुप असेल तर आपण ANE सफिक्स काढतो तिथं YL येतो कारण एक हायड्रोजन फक्त लेस असतो. दॅन करस्पॉन्डिंग जे अल्केन असतं त्याच्यापेक्षा फक्त एक कार्बन लेस असतो त्याच्यामध्ये. जर
इथाईल असेल तर एक कार्बन लेस असतो, एक हायड्रोजन लेस असतो इथेनपेक्षा, त्यामुळे त्याला ते आपण YL सफिक्स लावतो, ते ब्युटाईल वगैरे लिहिलं जातं. त्याच्यानंतर आता पुढचं आहे बघा. आता इथं काय तुम्हाला आता हे जे स्ट्रक्चर दिसते CH3 CH CH2 CH3, आता इथं कोणतं स्ट्रक्चर काय दिसत नाही तुम्हाला, सिमेट्रिक दिसत नाही, कारण इथं CH3 ग्रुप आहे, इकडे CH2 CH3 ग्रुप आहे, खाली कोणताच ग्रुप नाहीये. असं जेव्हा स्ट्रक्चर येतं तेव्हा तिथं काय शब्द वापरतात, सेकंडरी, SEC, सेकंडरी. सेकंडरी का वापरतात, कारण हा जो कार्बन आहे तो दुसऱ्या 2 कार्बनना अटॅच आहे का बघा, इकडे एक कार्बन आहे आणि इकडे एक कार्बन आहे. जो कार्बन मेन कार्बन आहे त्याच्या खाली सबस्टिट्यूएंट आहे तो अटॅच होणार आहे, तो जो कार्बन आहे त्याला काय वापरतात तर सेकंडरी, कारण तो जो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनना अटॅच आहे, म्हणून तिथं शब्द काय वापरतात, सेकंडरी ब्युटाईल. आयसो कधी वापरतात, 2 ग्रुप सेम असले तर. इथं पण तुमचा आता CH3 असता तर शब्द कोणता वापरतात तर आयसो वापरतात, पण दोन्ही ग्रुप डिफरंट आहेत. ह्या साईडला तुमचा CH3, ह्या साईडला CH2 CH3 असे 2 ग्रुप डिफरंट आहेत, आणि जो तुमचा कार्बन आहे तो दुसऱ्या 2 ग्रुपना अटॅच आहे. इकडं पण इकडे एक कार्बनला अटॅच आहे आणि ह्या एका कार्बनला अटॅच आहे. जो कार्बन आहे तो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात, सेकंडरी ब्युटाईल. आणि ग्रुप सेम नसतील तर, ग्रुप जर सेम असतील तर काय प्रश्न येत नाही, तिथं फक्त शब्द कोणता वापरायचा, आयसो वापरायचा. तर त्याच्यानंतरचा लास्ट आहे बघा, CH3 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 CH3. आता CH3 3 वेळा आहे, तेव्हा ह्याला काय म्हणतात तर टर्शरी, कारण हा जो कार्बन आहे ह्या कार्बनला किती कार्बन अटॅच आहेत बघा, 1 2 आणि 3. किती कार्बन अटॅच आहेत तर 3 कार्बन अटॅच आहेत. इकडे काय अजून एक स्ट्रक्चर असू शकतं, तिथं पण दुसरं साईड चेन किंवा कार्बन वगैरे तिथं काही असू शकतं. 3 कार्बन अटॅच आहेत म्हणून त्याला काय म्हणतात तर टर्शरी ब्युटाईल. 2 असतील तर सेकंडरी, 3 असतील तर टर्शरी, जर 1 असेल तर प्रायमरी कार्बन वगैरे म्हणतात. मग प्रायमरी कार्बन शक्यतो प्रायमरी हा सफिक्स वापरत नाहीत IUPAC रूलमध्ये. आता बघा ह्या कार्बनला दुसरे 3 कार्बन अटॅच आहेत का, 3 कार्बन, आणि त्याला ते दुसरं स्ट्रक्चर अटॅच असणार आहे म्हणून त्याला म्हणतात टर्शरी ब्युटाईल. हे जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला काय म्हणतात टर्शरी ब्युटाईल. समजा इथं आता BR ग्रुप असता तर त्याला नाव काय होतं टर्शरी ब्युटाईल ब्रोमाइड असं नाव येतं. तर समजलं का बघा, टर्शरी कधी वापरायचं, सेकंडरी. जर 3 दुसऱ्या डिफरंट ग्रुपना जर कार्बन अटॅच असेल तर तिथं टर्शरी वापरायचं, जर दुसऱ्या 2 ह्याला अटॅच असेल तर सेकंडरी. पण तेच ग्रुप जर सेम असतील आणि 2 ह्याला अटॅच असेल तर तिथं काय वापरायचं तर आयसो शब्द वापरायचा, जर सेम नसतील तर सेकंडरी. इतकंच आहे. समजलं का बघा, ब्रांच चेनसाठी म्हणजे टर्मिनल कार्बनचा न जाता हायड्रोजन मधला कुठला हायड्रोजन गेला कार्बनवरचा तर तिथं ब्रांच्ड अल्किल ग्रुप्स काय होतात तयार होतात. द ग्रुप C6H5, आता इथं आहे बघा C6H5 फिनिल रिंग. तर हा जो ग्रुप आहे C6H5 ही बेन्झिन रिंग, मी जरा मोठी काढते, इथं दाखवली तुम्हाला ही बेन्झिन रिंग. याच्यामध्ये अल्टरनेट कार्बन आणि डबल बॉन्ड, जिथं डबल बॉन्ड असतात हे बघा इथं काय असतात, हे कार्बन असतात 1 2 3 4 5 6, नाही इथं काय असतात हायड्रोजन असतात. तर हायड्रोजन तुम्हाला माहिती आहे कार्बनची व्हॅलेन्सी किती असते तर 4 असते कार्बनची व्हॅलेन्सी. मग आता बघा ह्या कार्बनची जर व्हॅलेन्सी करायची झाली म्हणजे फर्स्ट हा कार्बन बघा, ह्या कार्बनची व्हॅलेन्सी काय होणार, इकडे एक बॉन्ड गेला, इथं 2 बॉन्ड, म्हणजे किती व्हॅलेन्सी गेली 3 बॉन्ड गेली. हायड्रोजन किती राहणार आहे, एकच हायड्रोजन राहणार आहे. टोटल 4 असते, त्यामुळे तिथं काय येईल, एक हायड्रोजन येईल. परत ह्या कार्बनची बघा इकडे एक बॉन्ड, इथं 2 बॉन्ड, म्हणजे किती राहतील व्हॅलेन्सी, 3 व्हॅलेन्सी गेली 1. परत इथं हा एक बॉन्ड, हे 2 बॉन्ड, म्हणजे किती व्हॅलेन्सी येते तर इथं H. असे प्रत्येक ह्याचे जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर एक हायड्रोजन येतात. मग जेव्हा इथला तुम्ही एक हायड्रोजन, याच्यातला एक हायड्रोजन निघून जातो, कारण आता सगळे इक्विव्हॅलंट असतात त्यामुळे कोणताही एक हायड्रोजन तुमचा निघून जाऊ शकतो. जेव्हा एक हायड्रोजन निघून जातो तेव्हा तिथे स्ट्रक्चर राहतं, त्याला काय म्हणतात तर C6H5. टोटल तुमचे C6H6 असं बेन्झिनचं स्ट्रक्चर असतं C6H6. पण जेव्हा एक हायड्रोजन निघून जाणार आहे किंवा आपला अल्किल ग्रुप तयार होणार आहे तेव्हा ते काय होतं C6H5, त्याला म्हणतात फिनिल ग्रुप. कोणता ग्रुप होतो तयार तर फिनिल ग्रुप, आणि ॲब्रिव्हेटेड ॲज PH. त्याच्यासाठी ॲब्रिव्हेशन काय वापरतात तर PH. तर समजलं का बघा इथंपर्यंतचा पार्ट. आता फक्त जनरल होतं आपलं अल्केन कुठले 10 पर्यंतचे, एक 20 पर्यंतचे अल्केन तुम्हाला दिलेत, ॲटलिस्ट 10 पर्यंतचे तर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रायमरी किंवा स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स, त्यानंतर ब्रांचड अल्किल ग्रुप्स, सेफ स्ट्रक्चर व्यवस्थित काढा किंवा ते समजून घ्या. आता याचे रूल्स आहेत, ॲक्च्युली रूल्स जे IUPAC आहेत ते आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, कारण खूप रूल्स आहेत ते फर्स्ट तुम्हाला व्यवस्थित ते समजायला पाहिजे ते रूल्स. आता फक्त जनरल आधी ह्याचा बेस काय आहे किंवा IUPACमध्ये आपल्याला काय काय माहीत पाहिजे. एक तर ब्रांचिंग माहीत पाहिजे, ब्रांचेस, त्यानंतर मेन हायड्रोकार्बन ते आपण बघितलं मेन हायड्रोकार्बन, त्यानंतर ब्रांचेस कुठल्या असतात तर एक तर अल्किल ग्रुपचे असतात, त्यामुळे ते 2 टाईपचे अल्किल ग्रुप्स बघितले, एक स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स आणि
ब्रांच्ड अल्किल ग्रुप्स आणि त्याच्यानंतर अजून फंक्शनल ग्रुप्स आहेत. आता ते जेव्हा फंक्शनल ग्रुप्स येतील तेव्हा जसं आपल्या स्ट्रक्चरमध्ये येतील रूलमध्ये तेव्हा तसंच तुम्हाला ते सांगितलं जाईल. आता इथंपर्यंतचा जेवढा पार्ट आहे हा तर परफेक्ट करा. आता उद्या फक्त डायरेक्ट आपण अल्केन्सचं नॉमेनक्लेचर कसं करायचं त्याचे रूल्स स्टडी करूया. तसं लेक्चर इथं स्टॉप करूया. थँक्यू.